नाशिक शहरासह जिल्ह्याला आता उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विद्यार्थ्यांना मैदानी शारीरिक हालचाली टाळण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। तापमानाचा पारा 41° वरती पोहोचलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी आता सूचना देण्यात येते, आवाहन करण्यात येत आहे। दुपारी 12 ते 4 उन्हात फिरणे टाळावे, अनवाणी पायाने रस्त्यावर येणे टाळावे, उन्हात कठोर परिश्रम करू नका असं आता सांगण्यात येत आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट हा देण्यात आलाय। हवामान खात्याकडून हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा वाढतोय, काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा झालेला आहे। आता नाशिक मध्ये आपण पाहतोय तर आता येलो अलर्ट हा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलाय। अगदी खरं आहे नीलम, खरं तर कोल्ड सिटी म्हणून असलेली नाशिककरांची ओळख आता ही हॉट सिटी म्हणून होऊ लागली। कारण गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर 2 दिवसांपासून नाशिकचा जो तापमानाचा पारा आहे तो 41° वर येऊन ठेपलेला आहे। त्यामुळे नाशिककरांना देखील घाम फुटलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना जो आहे तो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मनपाचं आपत्ती व्यवस्थापन असेल, पोलीस प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, अशा विविध यंत्रणांना उपाययोजनेच्या ज्या सूचना आहे त्या हवामान खात्याकडनं तसेच आरोग्य विभागाकडनं देण्यात आलेले। खरं तर नाशिकचा तापमानाचा पारा हा 41° पलीकडे जाण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे। या संदर्भातल्या काही खबरदारीच्या ज्या सूचना आहेत ते नागरिकांनी घेण्याचं आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे। यामध्ये दुपारी 12 ते 4 हे उन्हामध्ये फिरणे टाळावे, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पाण्याची मात्रा असलेले जे पेय आहे ते घ्यावे, जेणेकरून सॉफ्ट ड्रिंक घेणे टाळावे, अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहे। एकूणच जर परिस्थिती बघितली तर हवामान खात्याने नाशिक शहरासह जिल्ह्याला येलो अलर्ट दिल्याने आता तापमानाचा जो पारा आहे तो वाढत राहणार आहे। त्यामुळे नागरिकांना घरात राहण्याच्या ज्या सूचना आहेत त्या विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।